विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिल्याप्रमाणे की MST CETची तुम्ही परीक्षा दिलेली आहे, त्यामध्ये तुमचे कॅप राऊंड फॉर्म कधी स्टार्ट होणार याची संपूर्ण विद्यार्थ्यांना वाट होती। त्याचं शेड्यूल म्हणजेच काय टाइम टेबल या ठिकाणी आपल्या समोर आहे। पहा, या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट CETच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये हे शेड्यूल दिलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, ठीक आहे। आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितली जाणार आहे। जर तुम्ही थोडा जरी व्हिडिओ स्किप केला तरी तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि भरपूर जण चॅनलवर नवीन असतात, म्हणजे खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याला क्लिक करत नाही, तर क्लिक करा यार, सबस्क्राईब करा, ठीक आहे। आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया, ठीक आहे। तर या ठिकाणी पाहू शकता CETच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये 4 म्हणजेच काल पडलेलं आहे हे पत्र। तुम्ही व्हिडिओ कधी पाहता हे मला माहीत नाही, मी 5 तारखेला हा व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे। तर पहा, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस AY 2024-25 आहे, आत्ताच आहे, इम्पॉर्टंट नोटीस आहे। पहा, द स्टेट CET सेल्स हॅज कंडक्टेड अ नंबर ऑफ CETs अँड देअर रिझल्ट्स हॅव ऑल्सो बीन डिक्लेअर्ड। रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर माहिती आहे। आणि द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच काय, कॅप राऊंड म्हणतो आपण, हॅज ऑलरेडी कमेन्स्ड फॉर 9 प्रोफेशनल कोर्स। 9 कोर्स आहेत हे। डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे DSY म्हणजेच ॲडमिशन टू द डिग्री अंडर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, ठीक आहे। द टेंटेटिव्ह म्हणजेच ह्या डेट तात्पुरत्या म्हणजे बदलू देखील शकतात, काही डेट बदलू शकतात, काही फिक्स असे। द टेंटेटिव्ह सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप शेड्यूल ऑफ हायर टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट इज ॲज फॉलो। खालीलप्रमाणे हे टाइम टेबल आहे। तर पहा, टाइम टेबल पहा, नेम ऑफ कोर्स, सिरियल नंबर दिला आहे, नेम ऑफ कोर्स दिला आहे, 22 कॅप राऊंड, स्टार्ट डेट। आता पहा कॅप, पहा या ठिकाणी पाहू शकता की मी या ठिकाणी थोडंसं हे करूया, या ठिकाणी मी सगळ्या डेट सांगत नाही, तुम्हाला याची PDF देऊन टाकेल मी, आणि तुम्हाला हे CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील पाहायला मिळणार आहे, तर त्यामुळे याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी MCAचं आहे 6 तारीख, ठीक आहे, 6 जुलै। MBA आणि MMS 9 तारीख आहे, ME MTech 9 तारीख आहे, MArch या ठिकाणी 9 तारीख आहे, BE BTech या ठिकाणी 10 तारीख आहे, B फार्मसी आणि फार्म-D या ठिकाणी 11 तारीख आहे, BH या ठिकाणी कोर्स जे आहेत त्याच्या तारखा देखील पाहू शकता। B डिझाईन आहे, M फार्म आहे, M डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे DSC आहे, DSP देखील आहे फार्मसीचं, ठीक आहे। तर या ठिकाणी ह्या तारखा तुम्ही पाहू शकता, याचा पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। आता पहा, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट, या ठिकाणी हायर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला LLB म्हणजेच लॉचं आहे, ही 8 तारीख आहे, BA BSc आणि BEd, ठीक आहे, याचं देखील तारीख या ठिकाणी आहे। BEd MED, ठीक आहे। LLB 3 वर्षाची, 5 वर्षाची LLBच्या तारखा देखील पाहू शकता। MPEd आणि BEd MEd या ठिकाणी तुम्ही तारखाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी या ठिकाणी हे करतो आहे। तुमचं जे डिपार्टमेंट आहे खाली कमेंट करा, ठीक आहे, खाली कमेंट करा तुमचं जे डिपार्टमेंट आहे आणि त्याची तारीख या ठिकाणी लिहून पाठवा, म्हणजे कॅप राऊंडची। आता आपल्या अजून अशाच नवनवीन अपडेट कॅप या ठिकाणी येत राहणार आहेत पुढील प्रोसेसच्या, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटमधून आलेलं आहे, काय फेक बातमी नाही आहे, हे तुम्ही पाहू शकता की CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटचं पत्र आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, धन्यवाद।